चला पटापट या व्हिडिओला लाईक करा। आताची सर्वात मोठी अपडेट, या व्हिडिओला पटकन एक लाईक करा। बघा माहिती काय आहे, दमदार माहिती आहे। माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता माझा भाऊ लाडका योजना, तर मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याचा नवीन GR जो आहे तो GR येथे आलेला आहे। GR दिनांक तुम्ही बघू शकता, 9 जुलै 2024 रोजी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता सपोज मित्रांनो आपण याला लाडका भाऊ योजना म्हणू शकतो, परंतु या योजनेचे नाव आहे, या स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण। आलं लक्षात, ओरिजिनल नाव काय आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत। तर बघा मान्यता मिळालेली आहे। आता 12वी पास उमेदवारांना पैसे मिळणार आहेत। ज्यांचा ITI झालेला आहे अशा उमेदवारांना पण पैसे मिळणार आहेत। पदवीधर असतील त्यांना देखील पैसे मिळणार आहेत। आणि हे पैसे कशा प्रकारे मिळतील, यासाठी क्रायटेरिया काय आहे, तुमचे वय किती असणे गरजेचे आहे, कागदपत्र कोणती लागतील, सर्व टोटल गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करा, पटापट लाईक करायचं आहे व्हिडिओला। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। पहा मित्रांनो, याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मी देतो। इथे तुम्हाला हे संपूर्ण जे GR दिलेला आहे, हा GR तुम्ही वाचून पण बघितला तर काही जणांना समजत नाही, परंतु मी आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे। मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या सोप्या आणि सिंपल भाषेत सांगतो, त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला पूर्ण सोप्या आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे। त्याच प्रकारे हा GR पण मी तुम्हाला आपल्या सोप्या भाषेत सांगतो। हे बघा मित्रांनो, इथे राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे। तर अनेक जण आता बघा शिक्षण तर करतात, परंतु त्यांना नोकरी नाही, उद्योग नाही काही, त्यामुळे अशा उमेदवारांसाठी, अशा बेरोजगार उमेदवारांसाठी ही योजना आहे। हे बघा वर्गामध्ये युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण जे आहे ते नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत। विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI, पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। म्हणजे हे जे उमेदवार आहेत 12वी पास असो किंवा ज्यांनी ITI केलेला आहे, पदवीधारक आहेत, यांना नोकरी मिळत नाही अजून, त्यामुळे अशा उमेदवारांसाठी ही योजना स्कीम आणलेली आहे। बघा इथे महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती आपण डायरेक्टली बघू, शासन निर्णय, आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण। तर हे योजनेचे स्वरूप काय आहे काय नाही आपण सर्व बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, खूप दमदार माहिती तुमच्यासाठी। पहिले मी तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो। हे बघा, तुम्हाला डायरेक्टली मी इथे दाखवून देतो। हे बघा अर्हता लागणार आहे। 12वी पास तुम्ही असाल ना तर तुम्हाला 6,000 रुपये मिळतील। 12वी पास तुम्ही असाल तर 6,000 रुपये, ITI पदविका झाली असेल तर 8,000 रुपये मिळतील, पदवीधर पदव्युत्तर असाल तर 10,000 रुपये मिळतील। बघा असं तुम्हाला इथे प्रतिमाह वेतन मिळणार आहे। एक चांगली अपडेट, एक चांगला GR आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आता आपण याबद्दल सर्व बघूया, काय माहिती आहे काय नाही, या योजनेचे स्वरूप वगैरे सर्व गोष्टी आपण टोटल आता बघूया। तर सर्वप्रथम इथे जी माहिती आहे ते आपण बघणार आहोत। यासाठी मित्रांनो बघा 12वी, ITI, पदविका, पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। म्हणजे ज्यांची 12वी पूर्ण झालेली आहे ते इथे नोंदणी करू शकता। या फॉर्ममध्ये ITI ज्यांचं झालेलं आहे ते करू शकता, पदविका, पदवीधर हे संपूर्ण इथे नोंदणी करू शकता। आलं लक्षात? पुढे बघा आता महत्त्वाची माहिती पुढे आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे। हे बघा इथे काय म्हटलेलं आहे, रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल। ओके, हे संपूर्ण संकेतस्थळ करणार आहे, ते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। इथे बघा आता क्रायटेरिया बघा, उमेदवाराचे किमान वय हे 18 व कमाल 35 वर्ष असावे। आता जरी तुम्ही 18 वर्षाचे असतील, 18 ते 35 शेवटची वयोमर्यादा काय आहे, अंतिम 35। आलं लक्षात? उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। बघा हे शैक्षणिक पात्रता लागणार आहे 12वी पासपासून पुढे ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर। ओके, मात्र शिक्षण चालू आहे। आता महत्त्वाचा पॉईंट इथे समजून घ्या बरं, ही योजना कोणासाठी नाही, ज्यांचं मात्र शिक्षण चालू
असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही। ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांचा या योजनेशी याचा संबंध नाही, या योजनेशी ते उमेदवार पात्र असणार नाहीत, परंतु ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे। आलं लक्षात? पुढे बघा, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, म्हणजे तुम्हाला मित्रांनो डोमेसाईल लागू शकतं। त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार कार्ड तुमच्याजवळ आहे ठीक आहे, तसेच तुमचं महाराष्ट्राचा आदिवास असणे गरजेचे आहे। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, तुमचं बँक खाते हे आधारशी आहे का लिंक केलेलं ते पण महत्त्वाचं आहे, कारण त्यानुसारच तुमचे पैसे येतील ना, बरोबर आहे की नाही। पुढे बघा, उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। हे बघा, जो रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर तुम्ही नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा, हे अटी आहेत बाकीच्या। ओके, त्यानंतर बघा, सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगांसाठी पात्रता खालीलप्रमाणे, हे बघा इथे दिलेलं आहे, सर्व दिलेलं आहे हे बाकीचं। ओके, ठीक आहे, यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती पूर्ण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतच आहे। व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे तुम्हाला मी वेतन वगैरे सांगितलं की किती पैसे वगैरे तुम्हाला मिळतील। ओके, तर या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। मित्रांनो, प्रशिक्षणार्थी म्हटलेलं आहे, प्रशिक्षणार्थी म्हणजे ॲप्रेंटिस असतो। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर तर तुमची जी हजेरी असेल ती ऑनलाईन पद्धतीने ते होणार आहे, उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींची विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात DBT ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल। तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला DBTच्या माध्यमातून मिळणार आहे। विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकमार्फत जाहीर केलेली सुट्टी व अधून्य रजा यांचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतना अतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल। हे बघा, काही ह्या महत्त्वाच्या पॉईंट आहेत त्यामध्ये दिलेल्या। ओके, पुढे काय महत्त्वाची माहिती आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो। हे बघा, या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही। बघा, 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 10 दिवस किंवा त्यापेक्षा गैरहजर असेल तर मग ते विद्यावेतन भेटणार नाही, असं पण इथे शर्ती आहेत। ओके, महत्त्वाची माहिती जी आहे ती पूर्ण इथे दिलेली आहे। आपण अजून पुढे बघू काय माहिती आहे तर माझा लाडका भाऊ योजना, माझी लाडकी बहीण योजना तर होती, आता फायनली माझा लाडका भाऊ योजना आपण हिला म्हणू शकतो या योजनेला। हे बघा, इथे काय म्हटलेलं आहे अजून इथे दिलेलं आहे, कुठे गेला तो तक्ता, तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगत आहे। आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती दिली जाते। हे बघा, इथे महत्त्वाची माहिती आहे बरं, युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण हे वगैरे दिलं आहे, इथे सर्व ट्रेनिंग वगैरे दिलं आहे। तर इथे बघा महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो। कमीत कमी 6 महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे। बघा, म्हणजे 6 महिन्याचा कालावधी आहे, कमीत कमी 6 महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग ओके किंवा अप्रेंटिस अंतर्भूत आहे, अशी ही महत्त्वाची माहिती। 6 महिन्याचा ऑन द जॉब ट्रेनिंग आहे मित्रांनो। ओके, पुढे बघा काय महत्त्वाची माहिती आहे का यामध्ये, ठीक आहे, सर्व माहिती आपण बघितली, पदनाम वगैरे दिलं आहे ते। अजून पुढे जर आपण GR बघितला, GRमध्ये सर्व माहिती आपण बघतच आहोत। हे बघा पुढे काय माहिती आहे, ठीक आहे, एवढीच माहिती आहे। तर ही योजना अंमलात आणलेली आहे मित्रांनो। तर माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलात आलेली आहे आणि याची अंमलबजावणीस मान्यता दिलेली आहे आणि हा GR आलेला आहे। याबद्दल हळूहळूपणे संपूर्ण लिंक वगैरे ओपन होतील, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय नाही ते सर्व ओपन होईल मित्रांनो। तेव्हा फॉर्म कसा भरायचा याबद्दल पोर्टल सुरू होईल, त्यामध्ये तुम्ही कशी नोंदणी करायची काय नाही याबद्दल तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। याबद्दल जसा फॉर्म सुरू होतील तेव्हा तुम्हाला मी सांगून देईल की कसा फॉर्म भरायचा आहे, काय काय लागणार आहे, तुम्हाला सर्व टोटल माहिती तेव्हा मी तुम्हाला सांगून देईल। ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। तर एक जबरदस्त योजना आलेली आहे, ही पण माझा लाडका भाऊ योजना आपण म्हणू शकतो।
सध्या तरी आणि माझी लाडकी बहीण योजना या जबरदस्त 2 योजना महाराष्ट्र राज्यात सुरू झालेल्या आहेत। तर अशाच नवनवीन योजना आणि नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा। धन्यवाद।